क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे जमलेल्या माझे लाडके मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोनेरी योगेश नारायणकर आहे. मी इयत्ता 7वी शिकते. आज आपण इथे भारताचे महान थोर सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल विचार व्यक्त करण्यासाठी येथे जमलो आहोत. जेव्हा आपला देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली पारतंत्र्याच्या बेड्यामध्ये जखडलेला होता, तेव्हा गुलामगिरी हेच आपले नशीब आहे असे मानणारे, समाजात क्रांतीची ज्योत पेटवणारे म्हणजेच लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार, स्वाभिमानी व अन्यायाविरुद्ध स्पष्ट बोलणारे होते. इंग्रजांच्या अन्यायी धोरणावर हे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा जळजळीत सवाल विचारण्याचे धाडस फक्त टिळकच करू शकत होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून त्यांनी समाजात स्वातंत्र्याची नवी ऊर्जा निर्माण केली. लोकमान्य टिळकांनी लोकांना संघटित करण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळक राजकीय स्वातंत्र्यच नव्हे तर सामाजिक सेवेतही लढा दिला. त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू करून त्यांनी लोकांना जागृत केले. जेव्हा लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी कैद केले होते, तेव्हा त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेवर भाष्य करणारा गीतारस हा अजरामर ग्रंथ लिहिला. 1 ऑगस्ट 1920 रोजी या महान क्रांतिकारकाचे निधन झाले. अशा या थोर राष्ट्रपुरुषाचे विचारातून स्मरण करणे, त्यांच्या कार्यातून स्फूर्ती घेणे हीच त्यांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल. शेवटी मी एवढेच बोलेल की लोकमान्य टिळक नेतृत्वात जवाहर होते, समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. लोकमान्य टिळक नेतृत्वात जवाहर होते, समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवासाने शापित देश होता, पण आग केसरीचा एक लेख होता. केली सिंह गर्जन स्वराज्याची, अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी. लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.